न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दारूबंदी गांधी सप्ताहात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। अवैध विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले। दिनांक 6 ऑक्टोबर 2025 दारूबंदी गांधी सप्ताहाच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई करत परराज्यातील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले आहे। या कारवाईत एकूण 11,55,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई माननीय राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व तपास माननीय श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग माननीय संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक माननीय रवींद्र उगले उपअधीक्षक महाराष्ट्र राज्य भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक पथक यांनी गरवारे कंपनीच्या गेटसमोर मुंबई आग्रा रोड लगत अंबड शिवार नाशिक येथे सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक GJ06 BT 0281 अडवले। तपासादरम्यान सदर वाहनातून दादरा नगर हवेली दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले परंतु महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विदेशी मद्याचे विविध ब्रँड रॉयल चॅलेंज व्हिस्की रॉयल स्टॅग व्हिस्की ऑल सीझन व्हिस्की आयकॉनिक व्हाईट व्हिस्की 8 PM व्हिस्की यांचे 750 मिलीलिटर आणि 180 मिलीलिटर क्षमतेचे एकूण 55 बॉक्स जप्त करण्यात आलेत। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींची नावे याप्रमाणे आहेत। प्रदीप प्रेम बहादूर सिंग वय 36 वर्ष राहणार ओमनगर नालासोपारा तालुका वसई जिल्हा पालघर आणि सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा वय 35 वर्ष मूळ राहणार जिल्हा इलाहाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार नालासोपारा जिल्हा पालघर यांच्यावर या कारवाईमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। तर निरीक्षक RJ पाटील राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रियाज खान विजयकुमार थोरात भरारी पथक मुंबई दुय्यम निरीक्षक धीरज जाधव गणपताईराव प्रवीण वाघ रुपेश चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू साणप तसेच जवान अमित गांगुर्डे दुर्गादास बावस्कर संतोष कळलग महेंद्र भोये राकेश पगारे सोनवणे भगत नागरे गायकवाड यांनी सहभाग घेत यशस्वीपणे कारवाई पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास RJ पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक हे करीत आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मद्यांवरती कारवाई करत आहोत। गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ 2.25 कोटीचा अवैधरित्या मद्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता। त्यानंतर 2च दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे। हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला। वाहनांची तपासणी केली असता मिळून आला। सदर मध्ये 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण 11,55,880 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। हा मुद्देमाल दमणमधून आलेला होता। आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत। सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 आणि 108 अंतर्गत करण्यात आलेली आहे।